नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आता आपण करणार आहोत अष्टविनायक दर्शन. मला हे कधीपासून करायचं होतं, लग्नाच्या आधीपासून. गणपती आपण आपल्याला बोलावलेला आहे, मग काय जायलाच पाहिजे. आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि अचानक आमची ही ट्रिप प्लॅन झाली, तर मग आपण निघालो पटकन. आता पहिलं आपलं गणपतीचं दर्शन आहे ते म्हणजे पाली बल्लाळेश्वराचं. तर पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन करूया. तर आत्तापासून ही आपली अष्टविनायकची सिरीज येणार आहे, म्हणून मी हा जो ब्लॉग आहे तो सेपरेट केला होता. आतापासून पूर्ण 8 गणपतीचं तुम्हाला दर्शन या ब्लॉगमधून मी दाखवणार आहे. सो ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. गळ्यामध्ये दिलेले आहेत आम्हाला ID आमच्या टूरवाल्यांचे, त्यामुळे आम्ही गळ्यामध्ये ID घातलेले आहात आणि चालतोय. आणि नेमकेच आता आम्ही पोहोचलो तर थोडासा बारीक बारीक पाऊस यायला पडायला सुरुवात झालेली आहे. चला मंडळी, आई बाबा कुठं येतात पाठी हळूहळू. सो लेट्स गो. आपण महिन्याने आलेलो आहोत पालीला. पालीला आपली फेरी होत असते. तो चला, गणपती बाप्पा मोरया. मंदिराच्या समोरच असं तळं आहे छोटंसं, त्याच्यामध्ये कासव पण दिसतात बघा तिकडे आहेत. आणि घंटा आहे ती खूप जुनी आहे ती, है ना ब्रिज? आधीच्या काळातली आहे. आणि हे लाकडी बांधकाम असं केलेलं आहे. खूप सारे कासव आला का? अरे वा, 2 आहे 3 आलेत बघ. आणि बारीक बारीक असा पाऊस पडतोय. चला, निवांत आपलं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. पहिलं पाली जो आहे तो आम्ही नेहमी येतो, त्याच्यामुळं सगळं माहिती आहे इकडचं आपल्याला. आणि आता वाजलेले आहेत 5. मला वाटलं गर्दी असेल, पण छान मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आणि मेन म्हणजे बसायला पण भेटलं. मला वाटलं पावसामुळे ओलं असेल त्यामुळं गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला बसता येणार नाही, पण सुक्क केलेलं आहे मस्त. आणि बसून 5-10 मिनटं मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, मस्त निवांत. आता पुढे थोडा चहा वगैरे घेऊ आणि मग दुसऱ्या गणपतीकडे जाऊया आपण. सो लेट्स गो. अष्टविनायक मधलं आपल्या पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे पाली बल्लाळेश्वरचा. कारण का आपल्याकडून जवळ जाताना पहिला पालीचाच लागतो. त्याच्यानंतर आता आम्ही महडला जाणार आहोत वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी. तर पहिल्या गणपतीचं दर्शन मस्त झालेलं आहे. पाऊस सुद्धा थांबलेला आहे. येताना थोडासा रिमझिम लागलेला आहे, पण दर्शन मस्त झालं. आणि आता मस्त ऊन आलेलं आहे. तर चला, आता आम्ही आलो बाहेर. मस्त ऊन आलेलं आहे. दर्शन झाल्यानंतर मस्त गरम गरम चहा गरम गरम समोरच आहे मंदिराच्या. पाऊस पडला तर जरा चहा घेतो. मस्त गरम गरम चहा, परफेक्ट आहे, गोड वगैरे. आता मला शुगर खावी लागेल. प्रीत हसतोय.
आणि आता आपण आलेला आहोत महडला वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता गाड्यांचा आवाज येतोय. आम्ही आलो तेव्हा शेड वगैरे नव्हते, आता यांनी शेड वगैरे केलं त्यामुळे मस्त वाटते है ना. आम्ही छत्र्या वगैरे घेऊन आलो, मला वाटलं ओपन आहे पण आता मस्त त्यांनी शेड टाकलेली आहे बघू शकता. म्हणजे डायरेक्ट आपण मंदिराच्या इथे सरळ जाऊ शकतो. तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. मस्त आमचं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं. निवांत दर्शन मिळालं आणि आता आम्ही जरा भजी घेतोय खायला गाडीमध्ये, कारण का भूक लागलेली आहे. ओके घेतलं ना. तर चला आता गाडीमध्येच खायला घेतलेली आहे, म्हणजे गाडीमध्येच खाऊ. आणि मग आता आम्ही जाणार आहोत, कुठे जाणार आहोत आपण? आणि मग रांजणगाव. आता आम्ही हॉटेलला जाऊ थोड्या वेळामध्ये, पण थोडा वेळ लागेल अजून. जेवायलाच राहू डायरेक्ट. तर पहिल्या दिवशी मी 2 गणपती बघितले, आपला पालीचा बल्लारेश्वर आणि वरद विनायक बघितला. आता पुढे जर्नी कंटिन्यू करते. तर चला भजी घेतलेले गरम गरम खायला. फायनली आम्ही रूमवर पोचलेलो आहोत. म्हणजे हॉटेलमध्ये चेकिंग केलेलं आहे आणि हा आहे आमचा रूम. बेड वगैरे मोठा आहे बऱ्यापैकी. वेलकम. आत्ताच आलो आम्ही जस्ट. आणि आम्हाला हे किट दिले त्यांनी प्रत्येकाला. त्याच्यामध्ये आहे कोलगेट, साबण आहे आणि शॅम्पू आहे. अजून काय 2 साबण आहेत. अरे वा. त्याला एक किट वेगळं आहे आणि मला एक किट वेगळं आहे, असं आहे. 2 किट आम्हाला दिलेले आहेत त्यांनी. ओके. आणि ही रूम आहे आमची आणि इकडे हे बेसिक आहे आणि इकडे टॉयलेट आहे. ओके. आणि आई बाप्पांची रूम आमच्या साईडलाच आहे अजून. आई बाप्पा आहेत समोर, रितगिरा आहे तिकडे. आणि आमचा जो स्टे आहे तो रांजणगावमध्ये आहे आणि आमचा जो हॉटेल आहे तो समोरच आहे मंदिराच्या. तो मला मी उद्या दाखवते सकाळी. आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून.
चलो बाय 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 गुड नाईट गुड मॉर्निंग